ते बघा मी कसा मस्तपैकी सांबर केला आहे. त्याच्यात वरून कोथिंबीर टाकली आहे. गॅस बंद केलाय. जर गॅस बंद न करता कोथिंबीर टाकली तर ती काळी पडते. आणि हे काय मेदूवड्याचं बॅटर आहे. इकडे एका साईडला तेल तापायला ठेवलंय. आज संडे आहे म्हणून हा सगळा तामझाम चालू आहे. अदरवाईज असलं काहीच ज्या दिवशी मी ऑफिस त्या दिवशी होत नाही. आणि मी तोंडाला क्रीम लावली. आज मी जाणार आहे अंजूकडे. तुम्हाला एक सरप्राईज सुद्धा आहे. ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्या घरातले एक जण हॉलमध्ये, 2 जण बेडरूम मध्ये आहेत. आता मला हे मेदूवडे तळायचे आहेत. पण मला मेदूवडे नीट तळता येत नाहीत. म्हणजे ते 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 जे ते गोल आणि त्याचा जो शेप असतो ना, तो त्याच्यात जे छोटं होल असतं ते मला करता येत नाही. माझ्या मम्मीला येतं. मम्मीने मला शिकवलं तर ते चाळणवर वगैरे काहीतरी घेऊन करतात. बघते मी, ट्राय करते. नाही जमलं तर मग मम्मी करेल. तुम्ही व्हिडिओ बघा. किती मम्मी वडे तळायला? हो. कसे तळते? पप्पा टीव्हीचा आवाज कमी करा. थोडस गॅस कमी कर ना. कर ना. तेल लावायला पाहिजे होतं. कारण वडे नाही तर ना मग आतूनच हे होतील ग. सुटतात ना बरोबर. कशाला तेल लावायचं होतं याला? पुरतील का मम्मी वडे? हा मस्त ते. मला तर नाही वाटत. तू कमी खा. आज लय दिवसांनी वेळ जोडे केले. बघू कसे झाले तिथं. हे कुठे हलवायला बाई. काय काय झाले बरोबर. काय 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 झाले. बाळा पाया पड आत्याच्या. तू पाया नाही पडला. तू पाया नाही पडला. अगो बाई आत्या मला नाही दिली पप्पी. आम्ही लवकर गेलो. माझं अंजूकडे जाणं कॅन्सल झालं कारण आत्या आली. आत्या पाया पडते त्याला म्हणा पाया पड. ए बाळा मम्मा मला पाया पडायचं. पण मी तर पडले. मग बस झालं. तुला काय परत पाया पड म्हणते. मग मला नाही दिला तू. धर. अगं बस बस. अगं ती बारकी पोरी अशीच करते. काय अशी मक्का घेत राहते. माझी आजी पोट लावलं तरी. मम्मी काय करते तू? बाळा ए बाळा. मम्मी बाळाला म्हण ना आपल्याला कुठेतरी घेऊन चल ना पाया पडायला देवाला. आत्या पण आली. लय फोड्या आलत्या मला बघ. लय गरमी आलती. लय गरमी आलती बाहेर लय. पहिल्यापेक्षा कमी झाली. डॉक्टर मला म्हणली का लय हिट झाली. तू चांगलं झालं. अगे हे बघ काय चांगलं. गरमी कमी करायला काय कर खात्यात सांग मला. मला माहित नाही. मला कधी काय झाले नाही. कधी फोडीच नाही आली. आज कवाच नाही आली. जन्मात नाही आली. कुठे फोडी होते. कस काय ग. कोणती क्रीम लावायची? मी काहीच नाही लावली बाई. पावडर नाही लावली कधी जन्मात. खरं देवा शपथ. आता कुणालाच लगीन हा प्रकार माहिती नाही. आय डोंट नो. कसं वाटतंय आजीचा व्हिडिओ लावला. बोल. चांगलं वाटतंय. अरे वाटतं आजीला सुट्टी. हा ना. हा मी पुढे पुढे घेते याला. मी किती सुंदर दिसते. कसं काय कसं बॅग करतात ते पाहून. रडायला आली मला त्याचं काय माहिती. अगं पण मग व्हिडिओ तर बघायला भेटला ना. तू असं कधी पण बघू शकते. तू योग दादाला म्हणायचं मला दे युट्यूबला लावून तुला लगेच दिसल. आठवण आली का लगेच व्हिडिओ बघायचा. बाळच्या पुरीला सांगितलं तर ती दिवायचा आणि मला दाखवून. तिला कळत नाही लागते तिला. तिला मोबाईल येतो का वापरता? हा युट्यूब पण युट्यूब माहिती तिला. तिला म्हणायचं आजीचा व्हिडिओ दे लावून ईश्वरी जाधवच्या चॅनलवर. लगेच भेटल. तुला रडायला आली. तुला तिची आठवण येत होती का 1-2 दिवस आधी? माझी हा आता काय ना गेले होते मी मला लय रडायला. तेच श्रेयाच्या लग्नाला पंढरपूरला जाताना मी आत्याला आजीचे व्हिडिओ लावून दिले तर ती जरा इमोशनल झाली. शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही, तुम्हाला दिसतीलच. थांबला रे ते मी. तू दिसते
दिसली का? कसं वाटतंय बघून स्वतःचाच फोटो? ते बघ तुम्ही दोघा रडताय तुम्ही दोघी. पाखरे हरवली पाखरे. मी तिथे टाकले मायविकीच्या गप्पा. सुनी सुनी हरवली पाखरे. मी नाही करू लागणार तुला काम. तू एकटी करशील? कर पण पडू नको. तू काय फुटू. हा ठेवील. मी पुसते, तू मग कॅमेरा पकडशील का? पकडशील? हा पकडेल. मला काय झालं पकडायला. मम्मी दर आत्या आपली शूटिंग येते. दिसती वर हात करते बघ. दोन्ही केलं तू वर. दे इकडे पळून दे. काय नको. काय गाणे नाही त्याला, काय मग दुसरं पुसायला लागते मम्मी. पुसू दे. ती बाय कशी येते सवासणी घालायचं म्हणलं तिची काय मी सब म्हणत ही बरी बाई सवासणी बळच आणि लगेच अगं तिला म्हणलं आधीच ठरले होत्या ग. मी पोय लावल्याची पाहते घरी येऊन बसली. अगं पण आधीच ठरल्या होत्या. पण ठरल्या होत्या तुमच्या पंक्ती कशी आहे. बरोबर आहे ना. तू घर का आदमी आहे. अरे आता मला त्यांना बळच सांगावं लागलं. कोणला? ते मला न्यायला येणार होते पण तुमच्यामुळे मला आधीच जावं लागलं. का? अगं उद्याच नाही सवासणी. उद्या नाही मला कळालं 2 दिवसांनी. ती हाय माहिती ग पण मी सांगायचं मला बोलायचं म्हटलं. मम्मी झालाय चल त्याला काही नाही आता. बघ हा फॅन सगळ्यात जास्त खराब आहे. तुला टाकत त्या तू यायला लागली चढायला. तू बघ ती मजा खालून बाहेर. व्हिडिओ काढायला. मम्मी दर ग नाहीतर माझं नाव बदनाम होईल चुकून. मी चढते मम्मी. मी चढते. अगं सगळ्यात पण मी आधी झुंबर पुसायचं असतं कारण बाकीच्याची घाण सगळ्या झुंबरला लागते. सगळी डोक्यात घाल जाईल डोक्यामध्ये केस. मग तर मी करते चाल. आता लय बरं आहे. मग सोड मी करते. आता करू दे तिला करी तिथं. कसं त्या बाया आल्या कसं बघ फॅन बिल चालू बिलू करताना पडायची जाळी वेळी ताटात. आणि बाई टाकलं नाही पुसलं काही काढ. अगं चांगलाय मी तिला पिळाय देते पहिली थोडं थोडं गाणं पंचायत व्हायची बाई. काय असं कसं आपल्या ताटात नाही पडत त्यांच्या ताटात कसं. अगं असं सांगायचे कशाला कोण आपलं घर साफ करायला पाहुणे यायचं म्हणलं तुम्हाला तू काम करायला काय थोडस तरी आधीच स्वच्छ ठेवायचं ना. आधीच काढली ना ती. आधीच स्वच्छ तर मग आधीच काय लागली ती. अगं तू आली का तिच्या बाबाची तू नसले तिने मला कुचकुचारली तुमची बाजू नको. बघा आज माझा चेहरा कसा वाटतोय आणि कशी गुलमुल वाटते ना. कारण जाड झाले. आज आत्या आली आहे. सो घरात खूप पाहुणे आलेत. खूप इन द सेन्स आत्या आली आहे आणि मी ताईला पण बोलवून घेतलं. म्हटलं आत्याला अजून जरा करमेल. अरे पिंपल बघा ना. काय करू. तुमच्याकडे काही रेमेडी असेल तर प्लीज 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 मला सांगा प्लीज. बाहेर सगळे पाहुणे बसलेत म्हणजे लाईक आत्या ताई ते पाहुणे नाही झालं. मम्मी मम्मी ही मिरच्या तळते. त्या बेसनातल्या मिरच्या असतात ना ते बघा तिने तळायला ठेवल्यात. आज व्हेज मेन्यू आहे. संडे असून सुद्धा आज इशूला व्हेज खावं लागेल. बाहेर सगळे पाहुणे बसलेत. मी खाते हे मम्मीने मक्याचं बनवलंय आणि हॉलमध्ये सगळं खात आहेत. मला वरून सांगतं बघ असं बनवायचं असतो जाळून नसतं टाकायचं. मी जाळलं नव्हतं मला तसंच आवडतं.
मी तेच तिला म्हंटले, तिला असंच आवडतं त्याच्यामुळे तिने तसंच केलं. पण थोडे मसाल्याची गरज आहे. तुला आवडलं? आवडलं का? माझी आत्याबाई तुझी नाही, माझी आत्या आहे. तुझी आत्या तुझ्या घरी, ही आमची आहे. कसं वाटतं तुला गळ्यात गळे घातल्यावर? काय पाहिजे का विचार? म्हणूनच घातले. बोंबले माझ्या हाडकं सोडून काय बिचारी माझ्या काय ना माग काय मग तिला वाटत असेल का आज जेवण नाही बनवायचं. त्याच्यात काय घालू? मग तुला भूक लागल. काय नाही मला एवढं खूपच अगं. आजच्या दिवस आपण रेस्ट चले गा कोई बात नाही. तुला काय आणू का मी बाहेर चालले? काय खावं वाटलं सांगा मी आणि तुम्हाला वेगळं नानू आत्या आलती एक दिवस, म्हणायची मला सूपच प्यायचं. अगं बाहेर लय पावसाने हिला सूपच प्यायचं होतं. अगं तिला थोडी आवड होती. आली का फिरायला जायचं जरा कुठेतरी काहीतरी खायचं तिला भेटी अगं एक दिवस हिने नवीन गोदडी काढली आणि मला माझ्या गोदडी कोणी झोपलेला आवडत नाही. ती काय करायची बाहेर बाजूला यायची झोपायला, म्हणायची मला हीच गोदडी पाहिजे. माझी लास्ट व्हिडिओ मध्ये चेन तुटलेली, तर त्याला झाले 4-5 दिवस, तर मी ती आता आणायला चालली आहे. बघते आता. मेरा व्हिडिओ बना रे. अभी आप भी आओगे. चलेगा, लगा लो आप गॉगल वगैरह. चेन बना दिया क्या मेरा? हाँ देख रहा हूँ। सॉस मस्त मालिक लग रहे हो अभी. मालिक तो वैसे भी. ले लिया. त्यांच्याकडे सुंदर सुंदर डिझाईन्स असतात, पण माझ्या गळ्यातली चेन मी जॉईन करायला दिली होती, ती आता मी घ्यायला आले. वो हो गया क्या जॉईन? यस हो गया. ओके. हे चांगलं रिकामा गळा चांगला नाही वाटत. आई नो. हो गया ना? हाँ. अच्छा हो गया. कितना हुआ इसका? ये हमारी तरफ से इस रिपेयरिंग का कोई चार्जेस नहीं है. अरे नहीं, आप बता दो कितना हुआ. बिल्कुल नहीं. इधर से ही जॉइन किया ना? हाँ, इधर ही टूटा था ना? हाँ हो गया. अभी अगली बार टूटा तो मैं फिर से अभी नया लूंगी. बिल्कुल. लास्ट टाइम भी टूटा था तो मैं नया लेने आई, तो मुझे बोले क्यों पैसा खर्चा कर रहे हो. वो जो हाँ. वो जो थे ना, बोले क्यों पैसा खर्चा कर रहे हो. मुझे यहाँ पे मैंने गन शॉट दिया तो दिखेगा? नहीं. वो मुझे बोले आपसे पूछो, नहीं दिखेगा तो मत करना. कर लेंगे कब करना. करना है मुझे, दिखेगा? नहीं दिखना चाहिए. हाँ तो मतलब मेरा ये अलग है. अच्छा हाँ आपका ये नहीं, पर स्टड से करेंगे तो एकदम प्रीमियम लगेगा, दिखेगा एक नंबर. पक्का? 100%. अरे यार लोगों को मेरा ये अलग है, समझे मतलब आप. मैंने देखा बुरा हुआ है. हाँ ऐसा है, होल्डे है थोड़ा सा. हाँ. वो स्टड पहनेंगे ना एग्जैक्ट लगेगा, अच्छा लगेगा. किधर करेंगे फिर? इधर? यहाँ पे ये यहाँ पे स्टड बताऊँ आपको. हाँ बताओ कैसे होता है, कब करेंगे इसको? मैं एक ही साइज का 2 मंगाता हूँ, सुपेयर खत्म हो गया उसमें. अच्छा. साइज कौन सी, छोटी बड़ी कौन सी लाऊं वो बताइए. यही. थोड़ी मीडियम अच्छी लगेगी, ज्यादा बड़ी तो गंदी लगेगी देखो. ये तो बड़ी है ना. हाँ ये साइज देखते हैं. हाँ यही बोल रही हूँ मैं. ठीक है, पेयर लाता हूँ मैं. इसका पेन नहीं है आपके पास? कर एंड में स्टड और छोटा खत्म है ये नहीं आम्हाला वाटेल size का? छोटी. चेन घालून आता मी घरी आले. मला देवपूजा करायची आहे, म्हणजे दिवा लावलेलाच आहे सकाळी, पण आता फक्त त्याची वात वर करून अगरबत्ती वगैरे लावायची आहे. शेवटी दिवा विझूनच गेला, कारण आहे ना ती अशी प्रॉपर वर नव्हती वाटत मला वात. मला असं वाटतं की, पण मग त्याचं ना कोजळी नको यायला कधी कधी, असं पण होतं. समज में आया क्या? आता लावू शकते. मी काय केलं, दोन्ही अगरबत्तीच्या याने असं वरती करायला गेले तर ती विजलीच, आणि मला माहिती ती विजलीच. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः.
श्री गणपती स्तोत्र श्री गणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासस्मरणित्यम् आयुकामार्थ सिद्धये प्रथमं वक्रतुण्डच्चं एकदन्त द्वितीयकं द्वितीय कृष्णपिङ्गाक्षरं गजवक्रं चतुर्थकम् शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो ओम देवराज्य सेव्यमान पावनांग्रि पंकजं व्यालेग्य सूत्रमेन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंदवंदितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे सेवा श्री कुलदेवतेची श्री दुर्गा स्तोत्र श्री गणेशाय नमः श्री दुर्गाय नमः नगरात प्रवेशले पंडुनंदन तो देखील दुर्गा स्थान धर्मराज करी स्तवन जगदंबेचे ते देवा पार्वती स्तोत्रम शक्ती स्वरूपे सर्वेशा सर्वाधारे गुणाश्रये सदाशंकर युक्ते च पती देही नमोस्तुते सृष्टी स्थित्यम रूपेण सृष्टी स्थित गीतेची 18 नावे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली ते संध्यामुक्त गेहिणी अर्धमात्रा चिदानंदा भवगनी भय नाशिनी वेदत्रयी परानंदा तत्वार्थ ज्ञान मंजिरी. डन. पूजा वगैरे सगळं करून झालंय आणि आता इतकं मला फ्रेश वाटतं ना, तुम्हाला काय सांगू, भारी. पूजा केल्यावर भारी वाटतं, पण पूजेला बसायला मम्मी मला ओरडून ओरडे. पहिले मी अशी नव्हते यार, पहिले मी रोज पूजा करायची, पण आता काय झालं ना, जॉबमुळे ना संध्याकाळी येते ऍक्च्युअली मी लवकर, असं काही नाहीये. म्हणजे देवाची पाया वगैरे पडते. प्रॉब्लेम हा आहे की देवा जवळ बसत नाही, बाकी रोजचं माझं माझं मी करते. असं तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि काय व्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सगळ्यांना. आणि बघा मी चेन घातली, सुंदर दिसते ना, आय ना, कुंकू लावल्या पण सुंदर दिसते. सो सगळ्यांना बाय बाय. व्लॉग बघत राहा, सबस्क्राईब करा, मला लाईक करा चॅनलला. बाय बाय बाय.